हनुमान जन्मस्थानी हनुमान जयंतीनिमित्त विश्वातील सर्वात मोठा महाआरती सोहळा याची देही याची डोळा पाहणार आपण हनुमंतरायाच्या महाआरतीचा सोहळा। प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक पुण्यनगरीत त्र्यंबकेश्वर येथील अंजनेरी पर्वतावर हनुमंतरायाच्या जन्मस्थानी दरवर्षी लाखो भाविक श्रद्धेने मनोवांछित फळ प्राप्त करण्यासाठी दर्शन घेतात। यंदाही सालाबादप्रमाणे हनुमान जयंतीचा सोहळा पार पडणार असून यावेळी नाशिकमधील तसेच महाराष्ट्रातील हनुमान भक्तांनी साधू संत महंत आखाड्यांचे प्रमुख यांनी भारतातीलच नव्हे तर विश्वातील सर्वात मोठा महाआरतीचा सोहळा हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान जन्मस्थळ अंजनेरी पर्वतावर आयोजित केलेला आहे। या महाआरती सोहळ्यास त्र्यंबकेश्वरमधील समस्त गावांचा सहभाग आहे। यंदाच्या 2024 सालामध्ये भारत भूमीवर अयोध्येच्या राम मंदिरामुळे रामराज्य अवतरलेले आहे आणि या रामराज्यात श्रीराम भक्त हनुमान यांचे जन्मस्थान सुखसुविधांपासून वंचित राहिलेले आहे। त्यामुळे अयोध्येचा राम मंदिराच्या धर्तीवर अंजनेरी पर्वताच्या तीर्थक्षेत्र म्हणून सर्वांगीण विकास व्हावा या पवित्र उद्देशाने हनुमान जन्मस्थान संस्था लाखो हनुमान तीर्थक्षेत्र निर्माणाकरिता मागील 12 वर्षापासून कार्य करत आहे। 23 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी 9:45 महाआरतीचा सोहळा हनुमान भक्तांनी ठेवलेला असून त्यामध्ये भक्त परिवार साधू संत महंत तसेच सामाजिक व राजकीय प्रतिष्ठित व्यक्ती सामील होणार आहेत। हनुमान जयंती निमित्त 23 एप्रिल रोजी अंजनेरी पर्वत त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाची रूपरेषा। पहाटे 5 वाजता साधू महंतांच्या हातून महायज्ञ प्रारंभ, 2 लाख भाविकांना हनुमान चालीसा वाटप, ध्वजारोहण अंजनेरी। सकाळी 9:45 वाजता हनुमान भक्तांच्या उपस्थितीत साधू महंतांच्या हातून महाआरती सोहळा प्रारंभ, मारुती स्तोत्र, हनुमान महाआरती, हनुमान चालीसा, साधू महंत यांना भगवे वस्त्रदान, हनुमान बीज मंत्र पठण, साधू महंत यांना भोजनदान, भक्तांसाठी महाप्रसाद। महाआरती सोहळ्यानिमित्त येणाऱ्या भाविकांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व प्राथमिक औषधोपचार व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच अंजनेरी पर्वताचे पावित्र्य राखावे म्हणून स्थानिक गावकरी व स्वयंसेवक यांच्यामार्फत स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे। हिंदू राष्ट्राची शक्तीचे आराध्य दैवत हनुमंतरायाच्या जन्मस्थानी अंजनेरी पर्वतावर लाखोंच्या संख्येने महाआरती सोहळ्यात सहभागी होऊन आशीर्वादित व्हावे असे आवाहन श्री महंत सोमेश्वरानंद महाराज, श्री दिगंबर आणि आखाड्याचे श्री महंत रामकिशोरदास शास्त्री, महंत भक्ती चरणदास महाराज, महंत अनिकेत शास्त्री महाराज, महंत श्रीनाथ महाराज, उत्तर महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष अण्णा पाटील, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, धर्मवीर गजू घोडके, हनुमान जन्मस्थान संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गडाख, ॲडव्होकेट प्रवीण साळवे आदींनी केले आहे। नमः ओम हम हनुमते नमः। अंजनेरी पर्वत हनुमान जन्मभूमी, सर्वप्रथम हनुमान जन्मभूमी संस्थेचे मी खूप अभिनंदन करतो की त्यांनी लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत हा महाआरती सोहळा करण्याचे ठरविले आणि त्यासाठी सर्व साधू महंतांनी त्याला शुभ आशीर्वाद देण्याचे ठरविले आहे। आणि येत्या 23 तारखेला 23 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9:45 सर्वांनी आणि लाखो भक्तांच्या उपस्थितीत महाआरती होणार आहे। या महाआरतीमध्ये सर्व हिंदू बांधवांनी उपस्थित राहावे आणि या सोहळ्याचा एक भाग म्हणून आणि राम भक्त म्हणून हनुमान भक्त म्हणून आपले कर्म तेथे संपन्न करावे। जय श्रीराम। आरतीविषयी नियोजन या संस्थेचे अध्यक्ष आपल्याला सविस्तर सांगतीलच, परंतु महाआरती ही टप्प्याटप्प्यांमध्ये खालपासून शिखरापर्यंत पायरीपासून शिखरापर्यंत होणार आहे। त्याचबरोबर प्रत्येक घराघरामध्ये होणार आहे। त्यामुळे या महाआरतीसाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे। प्रथमतः अंजनेरी में सभी साधु संत की ओर से और सभी भक्तों ओर से एक महाआरती किया जा रहा है जो 23 तारीख को 9:45 होगा। ये हनुमान जयंती जन्मोत्सव प्रथमतः मंगलवार को आ रहा है, इसलिए ये बहुत बड़ा अच्छा योग है। इसलिए मैं सबको आह्वान करता हूँ ये आरती करने के लिए, आरती दर्शन करने के लिए, हनुमान चालीसा पाठ करने के लिए आप लोग सब
यहाँ से अंजनी पर्वत पे आइए। जैसे महाराज जी बताए 3 टप्पा में होगा, उसी प्रकार होगा। जो नहीं पहुँच पाते अपने घर में ऑनलाइन माध्यम से भी घर में बैठ के आरती दर्शन कर सकते, आरती कर सकते, हनुमान चालीसा पाठ कर सकते। इसलिए मैं सबको आह्वान करता हूँ ज़्यादा से ज़्यादा संख्या में वहाँ उपस्थित रहे। जय श्री राम। नासिक के बाहर के भी संत यहाँ पर आने वाले हैं। अभी तो फिलहाल हम लोग नासिक और महाराष्ट्र के संतों को हम निमंत्रित किए ट्रस्ट के माध्यम से। आगे जैसे होगा बड़े आकार में किया जाएगा, उसे अखिल भारतीय संत समिति, अखिल भारतीय पूरे साधु समाज आणि 13 आखड़ा के प्रतिनिधि बुला के बड़ा आकार कार्यक्रम किया जाएगा। कहीं भी कोई भी हनुमान जी का जन्म स्थान बना है बताए, लेकिन ये हमारे लिए अंजनेरी आणि त्र्यंबक हमारे दिल में बैठा हुआ है, उसको कोई नहीं दूर कर सकता है। इसलिए हमारे लिए अंजनेरी आणि त्र्यंबक हनुमान जी का जन्म स्थान है, उसको हम पालन करेंगे, मनाते हैं। और जिसको जो मानना है, जहाँ करना है करो। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।